आम्ही सेकंडलाच आमच्या डेस्टिनेशनमध्ये आलो आहे. मिरिया बीच स्टार बसेरा शिप आहे. जी शिप इथं भरपूर वर्षापासून इथं बंद पडलेली आहे. आणि तुम्ही जेव्हा ह्या रोडनी येता तेव्हा मधूनच एक असं गावातून जायला रोड आहे. बाईक तुम्ही इथंच पार करू शकता. इथं बाईक तुम्ही वगैरे घेऊन जाऊ शकत नाही. तर इथून आपण ती शिप आहे तिथं ती शिप आपण बघायला जातो आहे. तर तिथं तुम्ही बाईक तिथंच पार करू शकता. इथून रोड आहे. इथून ही शिप आहे तिथं स्टार बसेरा असं नाव आहे त्या शिपचं. ही भरपूर वर्षापासून इथं बंद पडलेली आहे. तर ही एक आम्ही लोकेशन इथं ठरवली होती आम्ही इथं यायचं म्हणून. आणि ही आपला सेकंड लास्ट डेस्टिनेशन आहे. इथून आपल्याला जायचं आहे मिरिया लाईट हाऊसला. म्हणजे गेलो तर आम्ही जाऊ, कारण की अजून फिक्स नाही आहे. नंतर आम्हाला संगमेश्वरला पण जायचं आहे. तर पहिले आपण हे बघूयात मिरिया बीच जवळच आहे हे लोकेशन. सगळ्यांची लोकेशन मी व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही बिंदास म्हणजे डायरेक्शन बघून इथे येऊ शकता. ही तर शिप आहे, तुम्ही बघू शकता या साईडला. जास्त लांब नाही, गणपती पुढे सोडलं की जवळच आहे इथं. तर ही शिप आहे इथं जी बंद पडली या साईडला. व्हिडिओमध्ये तुम्ही दिसेल पण ते कमी दिसेल, एवढं प्रॉपर दिसणार नाही. गंज लागले त्या शिपला. ही शिप आहे ना भरपूर वर्षापासून इथं अडकले. या शिपचं नाव होतं CV पॅरिस असं नाव आहे. कधी इथून त्यांनी काढलीच नाही. ही वर्षापासून इथंच अडकले आहे. आणि या शिपच्या वरती ना असं चायनीज टाईपमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे तिथं. ते समजत नाही आपल्याला, चायनीज भाषा पण येत नाही. आणि पाण्याच्या नुसतं लाटा वगैरे असे पडतात त्याच्यावरती. अजून सावधान, खाली कोणी जाऊ नये. खाली कोणी जाऊच नका आलं तरी. तर आपण अजून थोडं जाऊन चेक करू. ही शिप आहे इथं. आणि पाण्याच्या लाटाच्या मधल्या साईडून एवढं जाणं ते सगळं तुटलं आहे ते पाण्याच्या लाटांनी. जुनी अशी शिप आहे. तिथं पण काम वगैरे चालू आहे सगळं. आणि पाण्याच्या लाटा तुम्ही बघू शकता जे येत आहेत ते त्या शिपवर. ते कोण जाऊ शकत नाही त्या साईडला. पूर्णपणे ती गंजून गेलेली आहे. माझ्या मते जर इथली लोकल माणसं आहेत, तुम्ही जर या साईडला येत असाल ना तर इथं भरपूर असे स्टॉल वगैरे पण टाकून ठेवलेले आहेत. तुम्ही पण इथून जाऊन सगळं खाऊ पण शकता. ते स्टॉल वगैरे टाकलेले आहेत. आणि गणपतीपुळे जास्त लांब पण नाही, जवळच आहे थोडे. तरी पण ही केवढी अशी मोठी वाटते. फर्स्ट टाईम असं हिला बघून सेम आहे ना टायटॅनिक टाईपमध्ये फिलिंग येते. पण टायटॅनिक तर खूपच मोठी होते असं वाटतं. हे पण याच्यावरती आहे ना, जर स्टार्टिंगला जर बघितलं ना तुम्ही तिथं आहे ना चायनीज टाईपमध्ये काहीतरी असं लिहिलेलं होतं. नक्की बोट ही इंडियाची आहे की कुठची आहे माहिती नाही. आणि ही बोट इथून अडकले. जाऊ शकतो तिथं वाळूवर आहे सगळं जाऊ शकतो आपण तिथे बघीकडे. पण तिथं मनाई आहे कुठं कोणी रिस्क वगैरे घेऊ नका. आपलं या लांबूनच बघा. आणि शिपचं नाव आहे शेटी ते गंज लागले त्यामुळे काही समजत नाही. आणि त्याच्यावरती जे काही जशी ती बस म्हणजे जशी शिप इथं आले आहे त्याच कंडिशनला आहे. नाही तिथं कोणी लिहिलं आहे आणि कोणी हे नाही. म्हणजे पाणीचा याला लाटा प्रेशर तुम्ही बघू शकता. आणि मधलं तर पूर्णपणे तुटलं आहे हे. तो कॉकपीट आहे तिकडचा वरती. तर बाकी लोक तिथं मेकअप वगैरे करतात, कारण की त्यांचं फोटोशूट त्यांचं काही कमी होतच नाहीत. मस्त एकदम. रत्नागिरीमध्ये आता पुढचं आमचं लोकेशन असणार आहे संगमेश्वर. आणि एक लाईट हाऊस आहे, मरीन लाईट हाऊस आहे. आणि परत मिरिया बीचवर जाऊन आम्ही म्हणजे परत पोहायचा मन करणार आहे आमचा. आणि आम्ही पोहायचं प्लॅनिंग केलेलं आहे. आता बघू मित्रांवरती आहे, ते जर करत असतील तर मग आपण ते पण करू. तरी काल आम्ही गुहागरला जसं केलं, आज इथे करू. तरी हे
एवढं मोठं समुद्र आहे. आपल्या कोकणामध्ये ना खूप काय बघण्यासारखं. तुम्ही नक्की फिरा, 1 दिवस काढा, 2 दिवस काढा, पाहिजे तर पूर्ण 10 दिवस काढून या तिथं फिरायला. लय भारी जागा आहे. आणि प्लीज कोणी जर फिरायचं असेल तर खाली उतरू नये. ऑलरेडी त्याने दगडावरती लिहिलेलं आहे की धोकादायक आहे, खाली कोणी जाऊ नये, सावधान राहा. कोणी रिस्क वगैरे घेऊ नका. तुम्ही येत आहे लांबून बघा, एन्जॉय करा आणि तिथूनच थांबा. तर आपण जाऊयात, बघूयात मित्र काय करतात तिथं. इथे जे स्थानिक लोक यांनी इथं लिहिलेलं आहे सावधान, खाली कोणी जाऊ नये, तरी तुम्ही याचं पालन करा. आणि लय भारी कसलंच एकदम. जाऊयात आपण चेक करूयात की ते काय करतात नक्की. ते पाण्याच्या लाटा अशा इथं येत आहेत ना, त्या पूर्ण शिपला आहे ना उडून टाकतायत एकदम. त्याच्या लाटा एवढा येत आहेत जोरदार. तर पाणी इथपर्यंत अडकतंय ना, त्याच्यामुळे ना ती बरोबर येत नाही. इकडे तुम्ही अर्धाचा पाठ जर बघितला पूर्णपणे तो तुटलेला आहे, त्याचं पाणी तुटलेलं. आणि इथं असं काहीतरी चायनीज टाईपमध्ये लिहिलं आहे, काय लिहिलं काय नक्की समजाय पण नाही. ते पाण्याच्या लाटेनं पूर्णपणे तोडून टाकतात त्याला. खूप भयंकर आहे, एकदम भयंकर आहे, जामच खतरनाक आहे हे. मला तर इथे यायचं होतं कन्फर्म, आणि मला ही शिप नक्की बघायची होती. आता आपली बाकी पब्लिक तिकडं शूट काढतात, फोटो नुसते येऊन फोटो मस्त फोटो काढताय, पद्धतशीर एकदम सगळं. आणि हां की आता ह्या व्हिडिओमध्ये मी जास्त शब्द पद्धतशीरच बोलतो आहे. पहिले तर वेगळाच काहीतरी बोलतो, आता पद्धतशीर बोलायला लागलो आहे. तर ती सवय लागते का की एक व्हिडिओ म्हणजे असं बोलताना वगैरे किंवा ते समजून घ्या एवढं. तिथं कसं मला मागा इथून मस्त मजा आली इथे येऊन. आता आम्हाला बाकी पण पुढचे लोकेशन जायचे आहेत, तोवर इथं यांचे फोटोशूट वगैरे चालले आहेत. इथे थोडं फोटोशूट वगैरे करू. आणि आपला लाईफ पण इथं फुल चालू आहे, फुल फोटोशूट चालू आहे, फुल एकदम नाही मजा येते. आता मी पण थोडे 2-3 फोटो काढतो आणि मग तुम्हाला भेटतो गाडीवर. तर आमच्या इथे सगळे शूट वगैरे करून झालेले आहेत. बोट वगैरे खूप भारी आहे इथली, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये ते नक्की दिसेल. आता आम्ही इथून निघतो आहे. आता इथून आम्हाला संगमेश्वरला जायचं आहे. तिथून संगमेश्वरच्या आधी एक लाईट हाऊस आहे, त्या लाईट हाऊसला सुद्धा जायचं आहे आम्हाला. तर ह्या लोकेशनला बाय बाय बोलूयात. आणि नेक्स्ट टाईम नाही, आता बहुतेक इन फ्युचरमध्ये कधी आपण आलो इथं बघायला तर नक्की बघायला. तर आता पण निघतो आहे गाडीजवळ आपल्या, चावी गाडीची आहे. आता इथून आपण आता हे लाईट हाऊसला जायचं ना, लाईट हाऊसला जायचं की कुठे जायचं आहे? लाईट हाऊस. ओके, लाईट हाऊसला जाऊयात पहिले, आणि नंतर मग कुठेतरी जेवण किंवा नाश्ता वगैरे करायला जरा थांबणार. कारण की आम्ही तिथं महाभोजन नाही, महाप्रसाद होता तिथं मंदिरामध्ये. महाप्रसाद केला, ते थोडंसंच खाल्लं आम्ही, जास्त नाही खाल्लं. ते आता थोडीशी भूक लागली, जाऊ कुठेतरी थोडं खाऊ वगैरे. मग आपली पुढची राईड आहे ते आम्ही कंटिन्यू करू. आणि इथं काय माहिती पहिला आधी पाण्याची बोरिंग आहे वाटतं. बोरिंग नाही ती, काहीतरी आहे तलाव टाईपमध्ये काहीतरी आहे. मला पहिलं असं वाटलं की ते चोर दरवाजा आहे की काय. अरे ते पाणी कोणा भरून घ्यायचं असेल की चांगलं पाणी आहे. हा साला कधी माझी व्हिडिओ खराबच करतो. तर आता आपण निघूयात इथून, गाडी वगैरे आपण काढूयात आणि निघूयात. घरी कुणाची आहे? माझी आहे, पण ती हा घालतो ना. चला कोकण घासूनच लावलेली गाडी हाय. टाकतो कोकण आपलं कसं. मला पण एक संगमेश्वरच. अजून कुठं? अजून संगमेश्वरच मार्ग जायचं आहे, नाही माहिती मला. तर आता आम्ही इथून निघालो आहे. आता आम्ही डायरेक्ट चाललो आहे छत्रपती संभाजी महाराजांना, जिथे म्हणजे फसवून त्यांना जिथं अटक केली होती, म्हणजे मुघलांनी पकडून नेलं होतं, त्या जागेवर आम्ही चाललो आहे. त्या राजवाड्याच्या संगमेश्वरला चाललो आहे. आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीसुद्धा आहे, तर तिथे जाऊन आम्ही थोडं दर्शन वगैरे घेऊ. तिथे कसं ते मला एरिया बघायचं होता. मला जेव्हा आपला छावा मूवी आली
तर मूवीमध्ये नंतर आपल्या रीलला वगैरे भरपूर संगमेश्वर किंवा राजू आल्याचं दाखवत होते. जे फितुरेनी त्यांना अटक केली. कुठे जायचं आपल्याला? इकडे भावा इकडे इकडं मगाशामध्ये पुढे गेलं होतं ना. तिथे फितुरेने आपण त्यांना पकडलं गेलं होतं. त्या संगमेश्वरला पण बघायला जाणार आहोत तिथे. इथून 51 किलोमीटर आहे टोटल. तर 51 किलोमीटरची आता राईड करायची आहे. मग तिथून मग आमची एंडिंग होईल आणि मग थोडं मग जेवण वगैरे करून आम्ही आमची पुढचं डेस्टिनेशन म्हणजे आपल्या परतीच्या घरी आम्ही निघून जाऊ. आणि व्हिडिओ सगळे आपले झालेले आहेत. फुल व्हिडिओ आपण भरपूर केले व्हिडिओ. आणि आता आपला एंड आहे. आता संगमेश्वर हा आपला लास्ट स्टॉप असणार आहे. तर आता इथं वाजले तर 6 वाजले. आपल्या 6-5 वाजले तरी 5:30 वाजलेत. तर निघूयात आता आपण. इथं 51 किलोमीटर आहे. आपली रत्नागिरीची राईड पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आता शेवटचा जो संगमेश्वर आहे तो आउट ऑफ बाहेरच आहे. तर तुम्हाला या व्हिडिओ बाकी कशा आवडल्या मला नक्की सांगा. आणि मी निघतो आता संगमेश्वरला. तुम्हाला संगमेश्वरलाच भेटेन मी आता तुम्हाला. आणि ती माझ्या गोप्रोची पूर्ण स्टोरेज आता फुल झालेली आहे. आपण भेटू तुम्हाला. मी तुम्हाला नक्की भेटेन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक केले बाय बाय. आणि ही रत्नागिरीची माझी ही ट्रिप तुम्हाला कशी आवडली नक्की मला कमेंट करून सांगा. फर्स्ट टाईम मी एवढी लाँग राईड केली आहे आणि एवढी सगळे 7-8 लोकेशन आम्ही फिरलो आहे. मग नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यांनी फॉलो करा. ज्यांनी कोणी फॉलो नसेल केला मला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी तुमचा 5th ब्लॉगर भावेश हिरवे भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक केले बाय बाय.